हाय फ्रेंड्स, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये टेन्स नंबर 9 पाहिला होता, तो म्हणजेच परफेक्ट फ्युचर टेन्स. आय होप की तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस केली असेल. आणि आज आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा टेन्स नंबर 10. जर तुम्ही टेन्स नंबर 9चा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर पाहूया टेन्स नंबर 10. टेन्स नंबर 10 कोणता आहे आपला? कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. तर काय म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय पाहूयात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भूतकाळातील एका विशिष्ट वेळी सुरू होऊन वर्तमान काळात एका विशिष्ट वेळेत होत आहे असे समजते. म्हणजेच काय म्हटलं आहे? एखादी क्रिया भूतकाळातील एका विशिष्ट वेळी सुरू होऊन वर्तमान काळात एका विशिष्ट वेळेत होत आहे. फॉर एक्झाम्पल, एकदम सिम्पल एक्झाम्पल म्हणायचं म्हटलं तर आपण लहानपणापासून काहीतरी शिकत येत आहोत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी पहिलीपासून सायन्स शिकत येत आहे, किंवा मी 8वीपासून सायन्स शिकत येत आहे, मी 10वीपासून क्रिकेट खेळत येत आहे. हे झाले त्याचे काही एक्झाम्पल्स. ठीक आहे. किंवा आपण साध्या भाषेत आपण असंही लिहू शकतो, वाक्याचा शेवट हा पासून प्लस त प्लस आहे ने होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्या वाक्याच्या शेवटी हे असं सेंटेन्स येत असेल त्याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणू शकतो. ठीक आहे. तर त्याचे एक्झाम्पल कसे येतील मी तुम्हाला एक्झाम्पल ऑलरेडी एक्सप्लेन केले. त्याचे एक्झाम्पल लिहू शकतात. त्याआधी आपण डायरेक्टली फॉर्म्युले घेऊयात. फॉर्म्युल्यावरून आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊयात. किंवा आपण डायरेक्ट फॉर्म्युला स्टार्ट करू. फॉर्म्युल्यानंतर आपण डायरेक्ट त्याचे एक्झाम्पल घेऊयात. त्याचा पहिला फॉर्म्युला कसा आहे? सब्जेक्ट प्लस have has plus been plus v1 plus ing plus object. आपण v1 plus ing हा वापरलेला आहे टेन्स नंबर 4, 5 आणि 6 मध्ये. तसंच आपल्याला 10, 11 अँड 12 मध्ये पण तेच लिहायचे. 2 नंबर कसं येईल? सब्जेक्ट प्लस have has प्लस not प्लस been प्लस v1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला कसा येईल? have has प्लस सब्जेक्ट प्लस been प्लस v1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. चौथा फॉर्म्युला कसा येईल? have has प्लस not प्लस सब्जेक्ट प्लस been प्लस v1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झाले त्याचे 4 फॉर्म्युले. दिसायला मोठे आहेत पण सिंपल आहेत. ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला माहीत आहे की हॅव आणि हॅज आपण कोणत्या कोणत्या कर्त्यांसाठी वापरतो. तरी आपण एकदा लिहून घेऊयात. आय, वी, यू, दे या कर्त्यासाठी आपण हॅव वापरतो, आणि उरलेल्या ही, शी, इटसाठी आपण हॅज वापरतो. आपल्याला माहिती आहे हे एकवचनी आहे, हे अनेक वचनसाठी आहे आणि हे एकवचनसाठी आहे. ओके. हे आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे, तरी आपण एकदा रिमाइंड म्हणून लिहून घेऊयात. तर आपण दोघांसाठी एक एक एक्झाम्पल घेऊयात.
त्याचं पहिले एक्झाम्पल घेऊयात आपण. तो एका वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. ठीक आहे. किंवा आपण इथे एखादा मुलाचं नाव पण घेऊ शकतो. त्याचं मराठीमध्ये कसं येणार, तो म्हणजे काय, ही. आता बघा फॉर्म्युला, सब्जेक्ट हॅव हॅज, हीसाठी आपण हॅज वापरतो, प्लस बीन प्लस V1. आता इथे काय आहे, क्रिकेट खेळणे काय आहे, वर्ब आहे. हा सब्जेक्ट आणि हा बाकीचा उरलेला ऑब्जेक्ट आहे. तर इथं वर्ब काय आहे, खेळणे. खेळणे म्हणजे काय, प्लेइंग क्रिकेट सिन्स 1 year. ठीक आहे. हा त्याचा ऑब्जेक्ट आहे, हा त्याचा वर्ब आहे. हे बघा, पासून तर आहे आलं. शेवटी दुसरं सेंटेन्स कसं येईल, तो एका वर्षापासून क्रिकेट खेळत येत नाही आहे. तो एका वर्षापासून क्रिकेट खेळत नाही आहे. He has not been playing cricket since 1 year. तिसरं सेंटेन्स कसं आहे ना, हे बघा, दुसरं सेंटेन्स, सब्जेक्ट हॅव हॅज नॉट बीन V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हा एवढा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. तिसरा सेंटेन्स येणार, तो एका वर्षापासून क्रिकेट खेळत आहे का. क्वेश्चन मार्क. हॅज ही बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1 year. सिन्स म्हणजे काय, पासून. 4. तो एका वर्षापासून क्रिकेट खेळत नाही आहे का. हे झालं चौथं सेंटेन्स. त्याचं इंग्लिशमध्ये कसं आहे ना, हॅज नॉट ही बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1 year क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊयात. आम्ही 10 वर्षापासून येथे राहत आहोत. हे बघा, वाक्याची शेवटी काय आला, पासून तर आहे. एक्झाम्पल समजलं मित्रांनो. हे बघा, काही वर्षापासून ती क्रिया अजूनही होत आहे, त्यालाच म्हणतात कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. त्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिणार, आम्हीला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, बी. आता फॉर्म्युला पहा, सब्जेक्ट हॅव हॅज, बीसाठी आपण काय वापरतो, हॅव, नंतर बीन, नंतर आता इथे तुम्हाला हा झाला सब्जेक्ट, राहणे म्हणजे काय, वर्ब, आणि बाकीचा ऑब्जेक्टिव्ह. वी हॅव बीन
लिव्हिंग हिअर फ्रॉम 10 years. ठीक आहे. राहणे म्हणजे काय? लिव्हिंग. दुसरं सेंटेन्स येणार, आम्ही 10 वर्षापासून येथे राहत नाही आहोत. इंग्लिशमध्ये कसं येणार? वी हॅव नॉट बीन लिव्हिंग हिअर फ्रॉम 10 years. ओके. तिसरं सेंटेन्स तुम्हाला करायचं आहे आणि चौथं पण सेंटेन्स तुम्हाला करायचं आहे ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. आणि या टेन्सवर तुम्हाला मागच्या टेन्सेससारखी 4 सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करायची आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत टेन्स नंबर 11, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. त्यालाच इंग्लिश मराठीमध्ये आपण काय म्हणतो? चालू पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.